आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। भारत देशाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावरील भ्याड हल्ला प्रकरणी जत तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांनी आज जत शहर बंद करून निषेध व्यक्त केला। या प्रकरणी जत शहरातील व्यापारी यांनी यात भाग घेऊन निषेध नोंदवला। या निषेध मोर्चाची सुरुवात ही बौद्ध विहारापासून चालू झाली। नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चा शहरातून शिवाजी पुतळा मार्गे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून पुढे तहसील कार्यालय आवारात आला आणि मान्यवर लोकांनी मनोगत व्यक्त केले। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले। नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष कोकरे व सुरेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले आणि आंबेडकरी अनुयायांनी मनोगत व्यक्त केले। यात संजय कांबळे, वंचित आघाडी, श्रीकांत हुवाडे, नॅशनल दलित मूवमेंट, AII इंडिया पॅथर सेनेचे जिल्हाध्यक्ष कोल्हापूर तसेच अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले आणि तिवारी नामक वकिलावर कारवाई व्हावी म्हणून तहसीलदार धानोरकर यांना निवेदन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या निषेध मोर्चात पॅथरचे जिल्हाध्यक्ष गिरीश सरजे, सामाजिक कार्यकर्ते बंडू वाघमारे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संजय कांबळे, संभाजी चंदन शिवे, रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी संजय देवनाळकर, नारायण कामत, नॅशनल दलित मूवमेंटचे जिल्हा सरचिटणीस आयुष श्रीकांत हुवाडे सर व पदाधिकारी संजय वाघमारे, इराप्पा केंगार, अमोल पवार, भीमा कांबळे, दिलीप कांबळे, पोलीस मित्र समितीचे पदाधिकारी वाघमोरे सर, सुमनताई काटे मॅडम असे अनेक पदाधिकारी, महिला भगिनी हजर होते। जी माणसातला माणूस संपवायला निघालेले आहेत, जी संविधानाचा वेळोवेळी अपमान करतायत, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान करतायत, तर अशा लोकांना आपण आता घरचा रस्ता दाखवला पाहिजे। आपण रस्त्यावर तरी उतरलोच पाहिजे, त्यात काही शंकाच नाही। पण ज्या बाबासाहेबांनी घटना आपल्याला हातात देत असताना सांगितलं होतं, ही लोकशाही, हे संविधान ह्या जगातलं सगळ्यात उत्कृष्ट संविधान आहे, पण हे ज्यांच्या हातात देणार आहे आणि ज्यांच्या हातामध्ये चालवलं जाणार आहे त्या लोकांच्या वरती इथली लोकशाही अवलंबून राहणार आहे। त्याच्यामुळे आपण गेले अनेक वर्ष जी लोकशाहीवरती घाला घालतायत, आज हा जो प्रकार घडलाय, या प्रकारानंतर या मनोवादी लोकांच्याकडून कुठेही निषेध नाही होत, कुठेही त्यांच्याकडनं या प्रकारच्या भावना व्यक्त झालेल्या दिसत नाहीत। त्या वकिलाला लगेच त्याच्याबद्दल अगदी तो सोप्यावर बसून मुलाखत देतो। म्हणजे आमच्या भारतात नेमकी परिस्थिती काय चालू आहे? ज्या ठिकाणी या लोकशाहीसाठी, स्वातंत्र्यासाठी लढा करणारा सोनम वांगचुक सारखा माणूस लडाखमध्ये त्याला तुरुंगात टाकलं जातं आणि हा वकील मात्र अगदी आरामात बाहेर रस्त्यावर फिरतो। मग आता तुम्हाला, मला, सगळ्यांना बाबासाहेबांनी लोकशाहीला अधिकार दिलाय। आपल्या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आपण सगळेजण मिळून रस्त्यावरची लढाई लढूया आणि येणाऱ्या काळामध्ये विचारांच्या माध्यमातून या मनोवादी लोकांना घरचा रस्ता आपण दाखवूयात। या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सांगली जिल्हा युवक अध्यक्ष या नात्यानं आमचे जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस या सगळ्यांच्या वतीनं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशा मनोवादी अवलादी ज्या आहेत ठेचून काढण्यासाठी आपण सगळेजण तयार राहूयात, एवढं या ठिकाणी या निमित्तानं सांगतो आणि थांबतो। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।